शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात आणि या संदर्भात ज्या शेतकऱ्यांची अद्याप केवायसी बाकी आहे अशा शेतकऱ्यांकडून जे आहे ते आता केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना स्वतः जर घर बसल्या केवायसी करायची असेल तर त्यांना पीएम किसानचं जे काही ॲप आहे या ॲप डाउनलोड करून त्यांना ई केवायसी करायची आहे। अशा पद्धतीचं आवाहन करण्यात येत आहे। गोष्टीचा फायदा आता जे काही हॅकर्स लोक आहेत किंवा स्कॅम करणारे लोक आहेत ते घेत आहेत। तुम्हाला पीएम किसान योजनेच्या नावाखाली या ठिकाणी 12,000 रुपये दिले जातात अशा पद्धतीचे जे काही व्हॉट्सअपवरती मेसेजेस जे आहे ते पाठवण्यात येत आहे आणि पीएम किसान योजनेचा जे काही केवायसी सध्या सुरू आहे याचाच गैरफायदा जे आहे ते हे हॅकर्स लोक घेत आहेत। त्यामुळे तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे जे काही फेक मेसेजेस किंवा स्कॅम मेसेजेस येत आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला सुद्धा जर हे मेसेज अशा पद्धतीचे मेसेज आले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो, जेणेकरून तुम्हाला तुमची जी काही आर्थिक नुकसान आहे ते होणार नाही आणि तुम्ही यापासून जे आहे ते तुमचा बचाव होईल। यासाठी तुम्हाला काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीचे फेक मेसेजेस आले असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटला तर आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज पुष्कर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला केवायसी तुमची करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीची काही आव्हाने ती करण्यात येत आहे। त्याचसोबत तुमचं लँड सेटिंग यस असणं गरजेचं आहे आणि जे काही बँकेला आधार लिंक असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीच्या 3 गोष्टी जे आहेत ते तुमच्या जे आहे ते ओके असणं गरजेचं। तुम्हाला तुमचं जे काही बेनिफिशियरी स्टेटस आहे हे चेक करायचं आहे आणि यासाठी तुम्हाला जे काही पीएम किसानचं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करावं लागते। त्यामुळे बरेच शेतकरी जे आहेत आता हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करत आहेत, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना याची काही टेक्निकल नॉलेज जे आहे ते नाही आहे। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअपवरती जे आहे ते स्कॅमरकडून जे काही APK पीएम किसान APK नावाची फाईल जी आहे ती पाठवण्यात येत आहे आणि त्यांना सांगण्यात येत आहे, त्याच्यावर क्लेम करण्यात येत आहे की तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये दिले जातात। हे ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला बोनस मिळेल आणि या ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला तुमचं जे काही बेनिफिशियरीचा स्टेटस आहे ते चेक करायचं आहे। तर अशा पद्धतीचे मेसेजेस तुम्हाला सुद्धा जर आले असेल तर तुम्हाला यावरती कुठलाही रिस्पॉन्स करायचा नाही आहे। लवकरात लवकर ते ज्या नंबरवरून हे मेसेज आले असतील त्या नंबरला रिपोर्ट करा, ब्लॉक करा आणि अशा पद्धतीचं जर कोणीही व्हॉट्सअपवरती पीएम किसानचं ॲप डाउनलोड करण्यासाठी सांगत असेल तर असं कुठलंही ॲप डाउनलोड करू नका। तुमच्यासोबत खूप मोठा स्कॅम होऊ शकतो, त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसानसुद्धा होऊ शकते। त्यामुळे अधिकृत जे काही गुगल प्ले स्टोअरवर जे काही पीएम किसानचं ॲप असेल किंवा मग तुम्हाला केवायसीच करायची असेल तर जवळचं CSC सेंटर आहे, या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची केवायसी करू शकता। अशा पद्धतीचे जे काही व्हॉट्सअपवर आलेले ॲप जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका। हे जर ॲप तुम्ही चुकीने इन्स्टॉल केले तर तुमच्या मोबाईलमध्ये जे काही मालवेअर आहे ते इन्स्टॉल होतो आणि तुमचा जे काही मोबाईल आहे ते संपूर्ण हॅक होतो। त्यामुळे तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व OTP बँकेचे असतील, संपूर्ण जे काही कंट्रोल आहे ते त्यांच्या हॅकर्सच्या जे हॅकर्सकडे तुम्ही मोबाईलचा कंट्रोल जातो आणि त्यामुळे तुमची आर्थिक हानी होऊ शकते, तुमची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला हे पीएम किसानच्या नावाखाली जर अशा पद्धतीचे फेक मेसेजेस येत असतील तर तुम्हाला सावध राहायचं आहे। त्यानंतर आता तुम्हाला यापासून तुमचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला त्वरित अशा पद्धतीचे फेक मेसेजेस आले असतील तर तुम्हाला ब्लॉक करायचं आहे, कारण की पीएम किसानच्या नावाने कोणीही पर्सनल मेसेजेस सरकार पाठवत नाही। तुम्हाला जर केवायसी करायचीच असेल तर तुमच्या अधिकृत सेंटरवरती जाऊन तुम्ही केवायसी करा। आणि असेलच तर तुम्हाला जे काही प्ले स्टोअरवर ॲप आहे अधिकृत ते ॲप इन्स्टॉल करूनच तुम्हाला जी काही केवायसी आहे ती करायची आहे। अशा पद्धतीची कुठल्याही व्हॉट्सअपवर इन्स्टॉल करून केलेल्या ॲपवरती तुम्हाला कुठलीही माहिती भरायची नाही आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा। किंवा तुम्ही सेतू सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही तुमचं काम करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती होती शेतकऱ्यांसाठी। जे शेतकरी जे आहे ते सध्या ग्रामीण भागामध्ये राहतात, ज्या शेतकऱ्यांना याबद्दलची माहिती नाही आहे, व्हॉट्सअपवर आलेले ॲप ते इन्स्टॉल करतात, त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट होती। ॲप इन्स्टॉलच करायचं असेल तर पीएम किसानचं तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरचं जे काही ॲप आहे ते इन्स्टॉल करायचं आहे। अशा प्रकारचे कुठल्याही व्हॉट्सअपवर आलेले जे काही ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचे नाही आहे। तर अशा पद्धतीची मित्रांनो पीएम किसान योजनेच्या नावाखाली जे काही स्कॅम सुरू आहे त्या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती होती। जे कोणी आपले ओळखीचे शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। स्वतः मोबाईलच्या माध्यमातून पीएम किसानची केवायसी कशा पद्धतीने केली जाते या संदर्भातला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर पाहून घ्या। धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। खूप खूप धन्यवाद।